अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. प्रत्येक घराचा एक वेगळा ओरा असतो आणि प्रत्येक माणसाचाही वेगळा ओरा असतो. त्याची पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हायब्रेशन हे त्याच्या विचारांवर आणि त्या घरातील काही गोष्टींवर अवलंबून असतात. जसं की आपण घरामध्ये काही सकारात्मक कार्य करत असेल तर त्या घराचा ओराही पॉझिटिव्ह होतो आणि त्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशनमुळे त्या घरातील व्यक्तींचा ओराही सकारात्मक व्हायला मदत होते. मग आपण अशा कोणती गोष्टी केल्यानंतर आपल्याही जीवनात सकारात्मकता येईल, बदल जाणवून येतील आणि घरातील वातावरणही शांत, आनंदी आणि सकारात्मक राहील, याबद्दल काही गोष्टी आपल्याला करायच्या आहे. अगदी कमी खर्चामध्ये आपण या गोष्टी करू शकतो आणि आपल्या घरातील ओरा हा आपण क्लिअर करू शकतो. आजकाल बरेच जण म्हणतात ओरा क्लीन करणं, घराचा ओरा क्लीन करणं, माणसाचा ओरा क्लीन करणं. तर सर्वात आधी हे ओरा क्लीन करणं म्हणजे काय असतं, तर आपल्या आजूबाजूला ज्या काही विचारसरणी आपल्या आजूबाजूला असतात, आपल्या डोक्यात असतात, त्यामुळे जे काही व्हायब्रेशन निर्माण होतात, त्यामुळे होणारा मानसिक त्रास, शारीरिक त्रास, या सर्व गोष्टींना निगेटिव्ह ओरा असं म्हणतात. की वाईट विचार येत आहेत आपल्या मनामध्ये, वाईट गोष्टी घडत आहेत, तर मग मानलं जातं की आपल्या आजूबाजूला निगेटिव्ह ओरा आहे. घराचा निगेटिव्ह ओरा म्हणजे काय, तर घरामध्ये चुकीच्या गोष्टी घडतात, विनाकारण कलह होतो, विनाकारण खर्चिक येतात, म्हणजे आजारपण येतं किंवा इतरत्र खर्च केला जातो, विनाकारण खर्च होतो. त्यामुळे अशा घरांमध्ये समजलं जाते की ओरा हा घराचा वीक आहे. मग या घराचा ओरा आपल्याला सकारात्मक कसा करायचा, तो पॉझिटिव्ह कसा करायचा, की जेणेकरून आपल्या घरातील वातावरण हे आनंदी राहील आणि घरातील व्यक्तींचं आरोग्य आणि जीवनही आनंदी राहील, याबद्दल आपल्याला भीमसेनी कापूर याचे 5 फायदेशीर उपाय बघायचे आहेत. की जेणेकरून आपण हे छोटे छोटे उपाय करून आपल्या घरातील वातावरण, घरातील सुख समृद्धी, धनसंपत्ता याबद्दल सर्व काही सुरळीत करण्यासाठी ह्या भीमसेनी कापराचा उपयोग होतो. जाणून घेऊया भीमसेनी कापूर आणि त्याचे 5 फायदेशीर उपाय. आपल्या घरात प्रत्येक महिला घरातील वातावरण चांगलं राहण्यासाठी प्रयत्न करत असते. मग आपण होम हवन करतो, पूजा करतो, ग्रंथवाचन करतो किंवा इतरही काही धार्मिक कार्य आपण करत असतो. आता प्रत्येकालाच वेळेअभावी प्रत्येक कार्य करणं जमत नाही. देव कार्य करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला वेळ मिळत नाही. मग आपण आठवड्यातून किंवा महिन्यातून असे काही छोटे छोटे उपाय करून आपल्या घरातील ओरा पॉझिटिव्ह करू शकतो, आपलाही ओरा पॉझिटिव्ह करू शकतो आणि घरातील वातावरण मुळात आनंदी बनवू शकतो. कारण घरातील वातावरण जर आनंदी असेल ना, तर प्रत्येक माणूस हा सुख समृद्ध आणि संपन्नतेने भरलेला असतो. कारण त्याच्या घरातच वातावरण छान असतं, म्हणून त्याचं मनही दिवसभर प्रसन्न असतं. आपल्या घरातील वातावरण जर खराब असेल तर त्या माणसाचं कोणत्याही कामात व्यक्तीचं मन लागत नाही. मग आपण हे भीमसेनी कापराचे 5 असे उपाय करायचे आहे की जेणेकरून आपल्या जीवनातही आमूलाग्र बदल घडून येतील आणि आपल्या घराचा ओरा, आपल्या स्वतःचा ओरा आणि अवतीभोवतीचं वातावरण हे सकारात्मक होईल. मुळात जेव्हा माणूस सकारात्मक असतो तेव्हा त्याचे निर्णय 100% कार्यक्षम असतात. म्हणजे त्याने कोणताही घेतलेला निर्णय हा 100% योग्य ठरतो आणि तो कार्यही तसाच करतो. मग आपण या भीमसेनी कापराचे उपाय कसे करायचे आहेत, तर सर्वात आधी आपल्या घरातील ईशान्य कोण, म्हणजे आपल्या घरातील प्रत्येक रूममधील जो ईशान्य कोण आहे, म्हणजेच आपल्या घरातील उत्तर आणि पूर्व दिशेमध्ये जो कोण येतो त्याला म्हणतात ईशान्य कोण. आणि पूर्व आणि दक्षिण भिंतीचे जो कोण येतो, म्हणजे जो कोपरा, दोन्ही भिंती अटॅच होतात, त्या कोपऱ्याला म्हणतात आग्नेय कोण. मग ह्या ईशान्य कोणमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 5 कापराच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत. रोज ठेवू शकता, महिन्यातून एकदाही ठेवू शकता. या तुम्हाला फक्त ठेवून द्यायच्या आहे. काचेच्या बाउलमध्ये ठेवा किंवा एखाद्या पेपरावरती ठेवा, कशावरती हे ठेवा, फक्त प्लास्टिकच्या भांड्यात ठेवू नका. कारण प्लास्टिकमध्ये राहू असतो आणि राहू हा नकारात्मकतेचं प्रतीक आहे. तर आपण यामध्ये कोणत्याही याच्यात ठेवायचे, स्टीलच्या याच्यात ठेवा,
कागदावरती ठेवा किंवा पेपराचे जे पानं असतं त्यावर ठेवलं तरीही चालतं. जे तुमच्याकडं वस्तू अवेलेबल असेल त्यावरती ठेवा. आणि काय करायचं आहे, ज्यावेळी हे कापूर पूर्ण आपले तिथं नसणार आहेत, म्हणजे कापूर हा वायूशी संपर्क आल्यानंतर तो विरघळला जातो. व ज्या वेळेला हे पूर्ण संपतील त्यावेळेला तुम्हाला पुन्हा तिथे त्या 5 वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापराच्या वड्या मिळत नाही तर त्याचे तुकडे असतात. कारण पूर्ण जो भीमसेनी कापूर असतो हा नैसर्गिक आहे, तो बिना केमिकलचा असतो. म्हणून आपल्याला उपायांसाठी भीमसेनी कापूर हाच घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरा उपाय आपल्याला काय करायचा आहे, कर्पूर होम करायचा आहे. एक नारळ घ्यायचा आहे. हा उपाय आपल्याला करायचा असतो अमावास्ये किंवा पौर्णिमेला. एक कापराचा तुकडा घ्यायचा आहे, तो एका नारळावर ठेवायचा आहे. नारळाची शेंडीचा भाग देवाकडे झाला पाहिजे आणि त्याच्या देठाचा भाग आपल्याकडे झाला पाहिजे. आणि त्यावरती तुम्हाला एक कापराची वडी ठेवायची आहे. 1 ठेवा, 5 ठेवा, कितीही ठेवलं तरीही चालेल. त्या कापराची वडी तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आणि आपल्या प्रत्येक घरातील रूममध्ये तो कापूर तुम्हाला फिरवायचा आहे. यावेळेला काही मंत्र म्हटला तर चालेल का, किंवा नाही म्हटला तरीही चालेल. मंत्र कोणताही म्हणायचा. स्वामी समर्थाय नमः असा मंत्र म्हटला तरीही चालेल. देवीचा ओम ऐं ब्रीम क्लीम चामुंडाय विच्चय हा मंत्र म्हटला तरीही चालेल. तुम्हाला जो येतो, तुमच्या घरात जी अधिष्ठात देवता आहे तिचा मंत्र म्हणा आणि तो नारळ आणि ते कापूर तुम्हाला पूर्ण घरात फिरवायचा आहे, अगदी आपल्या बाथरूम टॉयलेटसह. आणि नंतर तो घराबाहेर आणायचा आहे. 7 वेळेला आपल्या घरावरून उतरवायचा आणि नंतर तो आपल्या घराच्या पाठीमागं टाकून द्यायचा आहे. कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी टाकायचं आहे. ह्या उपायाने आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक ऊर्जा जे एखाद्या मनुष्यालाही आपल्या अवतीभोवती आहे असं वाटतंय, आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर आहे असं वाटतंय, त्यांनी हा उपाय केल्यानंतर, तुम्ही 2-3 अमावस्ये किंवा 2-3 पौर्णिमा हा उपाय केल्यानंतर स्वतःच आपल्या घरातील वातावरण आपल्याला बदल जाणवून येतो. त्यानंतर तिसरा उपाय काय करायचा आहे, तर आपल्याला आपल्या बाथरूम आणि टॉयलेटमध्ये जे आपण खडे मीठ ठेवतो, खडे मिठामध्ये आपल्याला 2 भीमसेनी कापराच्या वड्याही त्यामध्ये ठेवायच्या आहे. त्या आपल्याला आठवड्याला शनिवार ते शनिवार पाण्यात टाकून द्यायचं आहे ते मीठ, किंवा फ्लश आउट करायचं आहे. जर आपल्या घरातील आपल्याला खूप असं वाटतंय की घरात जास्तच नकारात्मकता आहे, घरात वादविवाद जास्त होत आहेत, माणसांचं पटत नाहीत, मुलं अभ्यास करत नाही, लक्ष देत नाही किंवा ऐकत नाही, त्यावेळेला आपण काय करायचं आहे, भीमसेनी कापूर हा आपल्या बेडरूममध्ये झोपायच्या वेळेला, जिथं मुलं झोपतात, जिथं आपण स्वतः झोपतो, घरातील वरिष्ठ व्यक्ती झोपतात, तिथे संध्याकाळी झोपायच्या वेळेला घरामध्ये आपल्याला भीमसेनी कापूर जाळायचा आहे. झोपायच्याच वेळेला जाळायचं आहे. एक वडी तुम्ही निवृत्त कोपऱ्यात ठेवून जाळली तरीही चालेल. प्रत्येक रूममध्ये जाळायचं आहे. जिथे मुलं झोपतात त्यामध्येही, जिथे आपल्या घरातील कर्ते व्यक्ती झोपतात तिथेही, वरिष्ठ वृद्ध ज्या घरात जे व्यक्ती झोपतात तिथे त्यांनी हा कापूर जाळायचा आहे आणि नंतरच झोपायचं आहे. कारण म्हणतात आपलं मस्तिष्क ज्या वेळेला आपण झोपलेलो असतो तरीही ते कार्यरत असतं. मग आपण मन शांत करून ज्या वेळेला झोपतो ना त्यावेळेला आपल्या माइंडमध्ये विचारही पॉझिटिव्ह येतात आणि ते खरे ठरतात असं शास्त्र सांगतं. त्यामुळे हा उपाय करायचा आहे. आणि 5वा उपाय जो अत्यंत प्रभावी मानला जातो, जो कुणीही करू शकतो, ना खर्चिक कापराचा उपाय, आणि याने तर आपल्याला 1.25 महिन्यात रिझल्ट जाणवून येतो. आपण काय करायचं आहे, आपल्या देवघरात ज्या वेळेला आपण दिवा लावतो ना त्यावेळेला त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद आणि 2 कापुराच्या वड्या टाकायच्या आहेत. तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. पण यावेळेला आपल्याला गावरान तुपाचाच दिवा लावायचा आहे. ती बोटवात लावली तुम्ही छोटीशी तरीही चालेल, जी 1 किंवा 2 मिनटं जळते, त्याला फारसं तुपही लागत नाही. तर ते जर आपण केलं तर उत्तम होतं. यामुळे काय होतं की आपल्या घरात वातावरण जे आहे ते सकारात्मक व्हायला बदल होते. कारण कापूर आपण आपल्या घरात जितका जाळतो तितका आपलं वातावरण शुद्ध पवित्र व्हायला मदत होते. हा 5वा उपाय नक्की करायचा आहे. आणि एक कर्पूर होमसुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये नक्की करायचं आहे. ज्यांना असं वाटतंय आपल्या घरामध्ये खूप नकारात्मकता आहे, पितृदोष आहे, खूप मुलांना वाईट स्वप्न पडत आहेत किंवा इतरही काही त्रास जाणवत आहे, त्यांनी हा कापराचा उपाय नक्की करायचा आहे. घरामध्ये तोडफोड करून किंवा होम हवन मोठे करून आपण आपला पैसा खर्च करण्यापेक्षा छोटे उपाय जर आपण केले तर आपल्या घरातील वातावरणातील
बदल आपण स्वतः करू शकतो. कारण यासाठी कोणताही पैसा आपल्याला खर्च करण्याची गरज नसते. आपण स्वतः आपला ओरा क्लीन करू शकतो, आपल्या घराचाही क्लीन करू शकतो. यासाठी आपल्याला इतरत्र जाण्याची गरज नसते. फक्त अट एवढीच असते की आपण ती सेवा मनोभावे आणि ते उपाय विश्वास ठेवून केले पाहिजे. कारण विश्वास आणि श्रद्धा जिथे असते तिथे देव स्वतः असतो असं म्हणतात. त्यामुळे विश्वास ठेवून हे उपाय करा. याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा. आजचा दिवस तुमचा स्वामीमय आणि आनंदात जाओ हीच महाराजांचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.